टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुणे पोलिसांची महत्त्वाची कारवाई। माजी नगरसेवक वनराज अंदेकर याची पत्नी सोनाली अंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी अंदेकर यांना न्यायालयीन कोठडी। जळगावमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील आणि माजी आमदार बच्चू कडू विरोधात गुन्हा दाखल। पोलिसांना धक्काबुक्की करत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केल्यानं आणि सरकारी कामात अडथळा आणल्यानं कारवाई। अहिल्यानगर शहरातील अवैध कत्तलखान्यावर मनपाचा हातोडा। 2 दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यावर गोमांस सापडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शहापूर तालुक्यात वरसवाडी गावात तब्बल 78 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा सुरू। गावातील नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। मुंबईत 2 ते 3 दिवस पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज। जळगावच्या पाचोऱ्यातील सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। वाशिमच्या गोंडे गावात घरासमोरील नाल्यात पडल्यानं 4 वर्षीय मुलाचा मृत्यू। जेसीबीच्या सहाय्यानं या मुलाला बाहेर काढलं। वसईच्या सातिवली रोडवर रिक्षा चालकाचा अपघात, रस्त्यावरचा खड्डा टाळताना अपघात, रिक्षा चालक गंभीर जखमी। नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिरात वापरले जाणार एआय कॅमेरे, नवरात्रोत्सवात होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करणार। अमेरिका 25% अतिरिक्त टॅरिफ हटवू शकतो, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा दावा। 30 नोव्हेंबर नंतर अमेरिका अतिरिक्त 25% कर हटवण्याची शक्यता।